सकाळी सकाळी हे असं दृश्य पाहिलं आणि एकदम दचकूनच गेले. झाडांना पाणी घालायला खिडकी ओपन केली आणि बघते तर काय समोर कबुतरांनी 2-2 अंडी दिली होती. एका अंड्यावरती ते बसलं होतं आणि एक समोरच होतं. त्याला ऊन देत होतं वाटतं. त्याच्यानंतर इथे मला पाणी घालायचं होतं आणि कपडे वाळत टाकायचे होते. पण आता इथे माझा प्रॉब्लेमच झालेला आहे. आता जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत मला काही खिडकीत कपडे वाळत टाकता येणार नाहीत. तर त्याच्यानंतर म्हटलं जाऊ देत, बाकीची कामं करून घ्यावी. मग आले किचनमध्ये आणि अध्यायला आज नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न पडलेला. पण म्हटलं त्याला मखाणे देऊयात कारण ते त्याला खूप आवडतात. मग तुपामध्ये थोडंसं मीठ टाकून मखाणे मस्त भाजून घेतले 2 मिनटं आणि दूध दिलं त्याच्यासोबत त्याला आणि मस्त असं माझ्यासाठी इथे चहा बनवला होता आल्याचा. सकाळी सकाळी चहा घेतला की कामं करायला एक वेगळीच एनर्जी येते आणि उरलेली सगळी कामं पटपट होतात. सो मस्त चहा पिऊन घेतला पहिला तर आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पण यावं इथे चहा प्यायला आणि मग घेतली बाकीचं स्वयंपाकाची तयारी करायला. तर फ्रीज ओपन केला, कोणती भाजी आहे फ्रीजमध्ये पाहिलं तर इथे भाजी बघितली. त्याच्यानंतर इथे सगळं काही चिरून घेतलं, भात बनवायला घेतला आणि इथे तांदूळ निवडून धुवून इथे गॅसवरती ठेवून दिले भात करायला. पण झालं असं करायला गेलं की दुसरं काम कधी वाढतं समजतच नाही आणि गॅसच संपला आणि गॅस संपला आणि गॅस लावणं हा माझ्यासाठी एक मोठा टास्कच आहे. कारण मला इथे सिलेंडर लावायची जास्त काही सवय नाही आहे. 1दा-2दाच मी फक्त तो लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझे 15 मिनटं कधी गेले ते समजलंच नाही. इथे सिलेंडर तर लावून घेतलं फायनली. सिलेंडर लागला आणि मला थोडंसं बरं वाटलं. मग उरलेला स्वयंपाक होता तो मी उरकून घेतला आणि मग म्हटलं जाऊ देत आता पटकन काहीतरी होईल असंच बनवावं. मग इथे अंड्याची भाजी बनवली. आद्यासाठी अंडी 2 बॉईल केली होती. त्याच्यानंतर भात बनवला आणि स्वयंपाक वगैरे झालं. मग जेवण केलं दोघांनी आणि आता दुपारच्या टायमिंगमध्ये काय करायचं, मग मला लाडू बनवायचे होते आद्यासाठी. शेंगदाणा आणि गुळाचे लाडू बनवायला घेतले. तर हे लाडू त्याला खूप आवडतात. 12ही महिने तो खाऊ शकतो. त्याच्यामुळे इथे मस्त असे शेंगदाणा गुळ लाडू बनवून घेतले. असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि लाडू खायला या. बाय.